हा त्याला डबल क्लिक करा, बिझनेस ERP आहे बघा, डबल क्लिक करा, ओपन करा, ओके कंटिन्यू करा. कंटिन्यू हो युजर आयडी आता कंपनी येईल बघा आपली. येस येस झाले. ओके एंटर मारा इथे. इकडे एंटर मारू का? हो कंपनीला एंटर मारा. युजर आयडी विचारले ते 1 टाका. ओके डायरेक्ट टाइप करा. सर डायरेक्ट चालू झालं. सिलेक्ट कंपनी हे आलं एकदम आलं. एक मिनिट. ओके आता ही कंपनी आली ना आपली. ओके ओके एंटर मारा त्याच्यावर. एंटर मारतो. ओके इथे 1 टाका, युजर आयडी 1 टाकायचा. 1 टाकतो. ओके एंटर मारा. पासवर्ड पण सेम. पासवर्ड पण सेम. हो आणि दोनदा एंटर बटन दाबा. दोनदा एंटर बटन दाबतो. ओके ओके की सॉफ्टवेअर लॉग इन होईल बघा. ओके ही आपली मेन स्क्रीन आहे सॉफ्टवेअरची. ओके आता तुम्हाला परचेस बिल ऍड करायचं आहे. उजवीकडे सगळी बटन्स आहेत बघा, त्याच्यामध्ये परचेस बटनला क्लिक करा. परचेस बटनला क्लिक करू. ओके चालेल केलं. ओके का तिथे आता परचेस नवीन बिल ऍड करायचं असेल ना तर न्यू बटनला क्लिक करायचं. न्यू बटनला. हो ओके न्यू बटन म्हणजे कुठे असणार हे का? ओके येस आला हा हेच ना. हो बरोबर. येस ओके न्यू बटनला क्लिक करायची. तिथे बिल डेट टाकायची, ज्या पहिल्या डेट पासून सुरुवात. न्यू बटनला क्लिक करा ना. केलात? ओके पहिली डेट टाका. पहिली आधी हे टाकायची. हो डायरेक्ट डेट टाका. हो डायरेक्ट टाइप करा. ते बिल डेट आहे ते 11 मेचं बिल आहे बघा. 11/5 टाका बघ इथे. 11/5 टाकू. 11/5 इथे नाही हो सर. पहिल्याच तुम्हाला तुमचा कर्सर तिथे होता बघा. पहिलीच डेट दाखवते हे का 28/6 आली आहे. ओके 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 इथे म्हणताय. हो बरोबर चालेल. नेहमी पहिला कर्सर तुमचा तिथेच असतो. तिथेच असतो. हा हो बरोबर. ओके बस एंटर मारा द्या. एंटर. हा इथे आता आपला सप्लायर म्हणजे पार्टीचं नाव ऍड करायचं आहे. आता तुमचं सप्लायर कोण आहे सांगा. बरोबर. आता तो ऍड करण्यासाठी प्लस बटनला क्लिक करायचं. ग्रीन कलरचं बघा प्लस बटन आहे. हा त्याला क्लिक करा. हा आता इथे तुमच्या त्या सप्लायरचं नाव टाका. इथे त्याचे पुरे डिटेल्स टाकायचे 1 टाइम मध्ये. सगळं कॅपिटल मध्ये टाइप करा. कॅपिटल मध्ये ओके टाकायचे श्री लक्ष्मी एजन्सी. एंटर मारत ऍड्रेस पर्यंत या. असं इथून तुम्ही त्या सप्लायरचं लेजर बनवू शकता. इथून नवीन सप्लायरचं. बरोबर हे झालं. त्याच्यानंतर एंटर मारलं. हो ऍड्रेस पर्यंत एंटर मारलं. इथे ओपनिंग बॅलन्स मध्ये त्याचा जुना का बॅलन्स असेल आपण देणं क्रेडिट तर इथे टाकू शकता तुम्ही रेकॉर्ड. हा ओके एंटर मारा. एंटर मारतो. ओके एंटर. हो CRच राहणार. इथे त्याचं शॉर्ट मध्ये ऍड्रेस टाका. कुठचं गावाचं नाव टाका कोणतं आहे ते. बागलचं कोल्हापूर टाका बस किंवा काय असेल. हो ठीक आहे ओके त्याच्या पुढेच बघा समोर बघा त्याच्या पुढे GST नंबरचा एक ऑप्शन दिलाय बघा. GST नंबर. हा तिथे त्या समोरच्या पार्टीचा GST नंबर टाका. GST नंबर काय वरती दिलाय बघा 27A. ओके हे सगळे डिटेल्स त्या समोरच्या सप्लायरचे येणार आहेत पार्टीचे. हा त्यामुळे बिलावर जेवढे आहे ते अपडेट करायचे 1 टाइम मध्ये. अपडेट करायचे. त्या समोरच्या पार्टीच्या बिलावर भेटणार तुम्हाला. तो मला व्हॉट्सअपला पाठवलात ना. 1 मिनिट मी सांगू काय. बघतो. हा चालेल मी बघतो. नाही तसं GST नंबर नावाच्या खालीच आहे बघा 3ऱ्या लाईन मध्ये. हा ओके GST नंबर 27 भेटला की नाही. श्री लक्ष्मी एजन्सी आहे ना. त्याची 3री लाईन बघा ना. ओके ऍड्रेसच्या पुढेच दिलाय तो का. 27AES ना. हो बरोबर.
आहे तसं जे पूर्ण काय असेल तसे. हो हो हा, जे काय असेल तसं. हा? बरोबर. हा, ओके, ठीक आहे. 1Z आहे. ओके बस एंटर मारा, Okay. एंटर मारा. बाकी काय Enter मारा. हो त्याचं काय काय म्हणतात ड्रग्स लायसन वगैरे पाहिजे तर टाकू शकता, खाली दिलेलं आहे बघा DR. Okay, किंवा okay, जर okay, इथे okay. एखादा मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर. ओके, हा, आता टाकू काय मी? हो टाका, जो आहे बघा बिलावरती. हो हो हो, ओके ओके ओके, चालेल. हे सगळे माहिती आपल्या माहितीसाठीच असते. तुम्ही जेवढी पाहिजे Okay. तेवढे टाकू शकता तुम्ही. टाका तिथे मोबाईल. ते बरोबर. GST अगोदरच आहे बघा 9822. येस 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 येस, ओके ओके. 982217 या हेड प्रमाणे जेवढी माहिती ते हवी तेवढी भरायची आणि सेव्ह बटनला क्लिक करा. वरती सेव्ह बटन आहे बघा. वरती सेव्ह बटन आहे. ओके, हा, ओके त्याला क्लिक करा एकदा की तुमच्या पार्टी ऍड झाली बघा. पार्टी ऍड झाली. ओके आता हे करा, क्लिक करा त्या पार्टीला आणि एंटर मारा द्या. ओके, त्याला क्लिक करू. हो मारा एंटर मारलं. एंटर. एंटर. ओके त्याचा इथे इनवाइस नंबर टाकायचा, बिल नंबर. इनवाइस नंबर. ओके ओके ओके. बिल दिला नंबर आहे तेच ना? हो इनवाइस नंबर. हो हो इनवाइस नंबर 8825 आहे. बरोबर. हो 8825. ओके ओके. एंटर मारा द्या. एंटर मार. इथे काय टाकायची गरज नाही, एंटर मारा द्या. एंटर इनवाइस Okay. अमाउंट वगैरे ठीक आहे. मारा एंटर. ड्यू डेट. ओके, मारलं. ओके आता इथे बघा, इथे आता प्रोडक्ट लिस्ट आली बघा. तो प्रोडक्ट ह्याच्यामध्ये नाहीये ना लिस्ट मध्ये. नाहीये. ओके इथे शॉर्टकट की दिले बघा, F1 फॉर एडिट आणि न्यू साठी F3. ओके. ओके आता नवीन प्रोडक्ट ऍड करायचा, मग इथे F3 बटन दाबायचं. F3. हा कीबोर्ड वरून F3 Okay. बटन दाबा. F3 बटन दाबतो. ओके. हा, F आणि 3 नाही हो, F3 F3. ओके ओके. वरचे की हा, असते. वरचे. हा ओके हा, ओके. येस. आता इथे प्रोडक्टचं नाव टाका, जसं बिलात आहे तसंच टाकायचं. तसं टाकू काय? हम्म. ओके. म्हणजे जे हे आहेत तेच ना? हो हो जसं व्हिडिओ आहे ना, व्हिडिओ स्लाइड. विडाल साईड, बरोबर. हम्म. सगळे टाकायचे काय? हो ते पण टाकायचं ना पुढे. हो हो, तर बरोबर. तर तुम्हाला समजणार 4x5 ml आहे ते काय आहे ते नाही समजणार बरोबर, नाही ते. बरोबर. नाही समजलं, बरोबर. त्याच्या पुढे त्याचे प्रत्येकाचे ml किंवा पॅकिंग काय असेल ते टाकायचं. बरोबर बरोबर. करणं खूप slow आहे. काय म्हणता? नाही म्हणतो, डेट खूप स्लो चाललंय. असून ओके हो चालेल. ओके एंटर मारा. हा, एंटर मारतो. ओके, एंटर एंटर. एंटर मारा. मिनिमम एक्झामची काय गरज नाही. एंटर. रिऑर्डर. ओके आता इथे टॅक्स किती टक्के आहे बघा बिलात, त्याला बघतो. 12% आहे बघा. 6 येस येस येस, ओके हा ओके. तिथे 12% घ्यायचं. 12% GST. 12% घ्यायचं. ओके ओके. याच्यावर क्लिक करू. हो बस ओके. एंटर मारा. एंटर मार. आणि ते ओके. कंपनी ऍड करा. कंपनी इथे आहे का बघा लिस्ट मध्ये. बिकॉन. बिकॉन आहे का? ते कोरल बिकॉन हा नाहीये. मग त्या प्लस बटनला क्लिक करून ऍड करा. ऍड करू. ओके, हा याच्यावर ऍड करायचं. हो ऍड करा. बरोबर बरोबर. प्लस बटनला क्लिक करा. केलं. ओके टाका इथे नाव. बिकॉन. हे सगळं कॅपिटल टाका सर शक्यतो.
कॅप्स लॉक नाही, ऑन कर कॅप्स लॉक ऑन करून ठेवा ना. बरोबर, केलं. ओके ओके, सेव्ह बटनला क्लिक करा. ओके, ओके तर बाकीच्या पण कंपनी हातावर ऍड करून ठेवा, खालची पण. बरोबर. ती ह्याची ना हो, निघतं का ते जे जिम ट्रॅक आहे ते. जिम तर आहे ते. हा, ती पण हो, टाका सगळे ऍड करून टाका एकदाच. टाईप करा तिथे. बरोबर बरोबर. म्हणजे कसं तिथे सर्च करा, परत ऍड करत बसायची गरज नाही, लिस्ट मध्ये नको. भेटणार तुम्हाला. होय होय होय. ओके, सेव्ह करतो. हो, सेव्ह करा, पुढची टाका. ठीक आहे. ओके, सेव्ह करतो. हो हो, बाकीचे ती पण सिटी के टाका. सिटी के एक नवीन आहे. ओके, बस झालंय. ओके, आता ही छोटी विंडो क्लोज करा. छोटी विंडो क्लोज करू. हा, इथून ना हो हो. आता तिथे सिलेक्ट करा कंपनी, कोणते आहे ते प्रोडक्ट. बीकॉन. बीकॉन. बरोबर. ओके, त्याच्यानंतर खाली हे टाका, तिथे मेंटेन बॅच ऑप्शन आहे बघा, त्याला क्लिक करा. मेंटेन बॅच. ओके ओके. हा, ओके. काय असतं? सांगतो तुम्हाला. त्याच्या पुढे वरती बघा HSN कोडचा ऑप्शन आहे बघा. हा, येस हा, तिथे तो HSN कोड टाईप करा. HSN कोड तिथे दिलाय बघा बिलात, कंपनीच्या पुढे. कंपनीच्या पुढे. बीकॉनच्या समोरच बघा HSN कोडचा कॉलम आहे तो काय. हा, ओके ओके ओके. हा हा, तो टाकायचा का? ओके. हो, हो. 3004. ओके. जसं आहे तसं टाकायचं. बरोबर. 900. बरोबर. ओके. ओके, त्यानंतर खाली हे करा, काय सेव्ह बटनला क्लिक करा. बस, काय म्हणताय? सेव्ह बटनला क्लिक करा. सेव्ह बटनला क्लिक करतो. ओके, ओके. आता इथे प्रोडक्ट ऍड झालं बघा, इथे एंटर मारा. इथे हो, हा का, इथे आता नवीन बॅच ऍड करण्यासाठी F3 बटन दाबायचं. F3 बटन हो, दाबतो. इथे टाका आता बॅच नंबर, तो आलाय बघा बॅच तुम्हाला. येस येस येस. बॅच नंबर आहे. हो, हो बरोबर आहे, तसं टाका. बरोबर. ओके. ओके, बस एंटर मारा. प्लस एंटर मार. हो, मारलं. इथे लॉट नंबर नसेल तर स्किप करायचं, एंटर मारा. ओके ओके, इथे आता सेल प्राइस किती रुपयाने तुम्ही विकणार ती प्राइस टाकावी लागणार तुम्हाला. ओके, प्राइस टाकावी लागेल. हा, त्याच्यानंतर पुढे MRP बघा, सगळे रेट दिलेले ऑप्शन दिलेले आहेत बघा. आहेत. सेल प्राइस आहे, MRP आहे. हा, बेसिक प्राइस. बेसिक म्हणजे विदाउट GST, आणि पुढे परचेस प्राइस. ओके, बरोबर. आता तिथे एंटर मारा, परचेस प्राइस मध्ये टाकून ठेवा, तो रेट आहे तो टाका. रेट आहे तो टाकतो. चालेल. 267.85. हो, बरोबर. बस एंटर मारा द्या. एंटर थांबा, इथे हे बघा, इथे तुमचे एक्सपायरी टाकायचे. थांबा हो सर. सॉरी. हा, एक्सपायरी असते बघा बिलात तुमच्या 30 जून. हा, येस 30 जून 26. हो, हा, नंबर टाका, नंबर सर. नंबर टाकू फक्त. हो हो, ओके. सॉरी तेच म्हटलं. प्रिंट त्यांनी फक्त ह्याच्यामध्ये केले वेगळ्या फॉर्मॅट मध्ये, पण नंबरच टाकावा लागणार. 30/6/26 टाका. 30/6/26. 3-4. बरोबर. 4 नाही हो, 6 एप्रिल. एप्रिल नाही हो, जून आहे ना. हा, सॉरी. जून आहे. 6. हो, हा, 6. सॉरी. बरोबर. हो हो. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग हो, एंटर मारा, अप्लाय करा. एंटर मारून अप्लाय करा. ओके करा. नंबर सेव्ह सक्सेसफुल. ओके, आता इथे क्वांटिटी टाका. किती आल्या क्वांटिटी? 1 आलंय बघा. 1 की बस. 1 टाका बिलाप्रमाणे. बस एंटर मारा द्या. एंटर मारा. ओके, मारा एंटर. डिस्काउंट वगैरे काय नाहीये.
बस ओके. ते अमाऊंट आली बघा 299 पॉईंट काय आहे ती. ओके. आता परत F3 बटन मारा पुढच्या प्रोडक्ट साठी. तुमच्या प्रोडक्टसाठी येस टाका इथे पुढच्या प्रोडक्टचं नाव. एक मिनिट प्रोडक्ट ऍड करतो. ओके थँक्यू आहे. हो आहे तो ऍड कर. बिलाप्रमाणे ऍड करत जायचं. बरोबर बरोबर चालेल. सगळं सर कॅपिटल तर कॅपिटल टाका. ते मध्ये अल्फाबेट हे टाकताना अरे हा हा होय होय त्याने ऍक्च्युअली तसं टाकलंय. पण तुम्हाला पाहिजे तर ठीक आहे असू दे काय प्रॉब्लेम नाही. तर मी जस्ट बोल. बरोबर 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 ठीक आहे. मी ते एक्सप्लेन करू. हो हो चालेल. बाकी एंटर मारा. टॅक्स सिलेक्ट करा किती आहे तो. बरोबर बरोबर एक मिनिट हा सर. हो हो हा टॅक्स इथे हे एंटर मारा द्या. इंटर ओके इथे तुमचं हे घ्या. टॅक्स बॅक बिलात किती आहे. ओके एक मिनिट जीएसटी बघा ना सर वरती 6 दिला आहे. 6 6 12 आहे. ओके 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 चालेल. समोरचे कॉलमच बघा. कॉलम मध्ये सगळं भेटतं तुम्हाला पुढे पुढे. बरोबर त्याच्यानंतर एंटर मारल्याच्या नंतर कंपनी इथे सिलेक्ट करायची. कंपनी ओके जिम हे बरोबर राईट. हो हो बरोबर. आता उजवीकडे हे टाका HSN कोड टाका आणि मेंटेन बॅचला क्लिक करा. ओके ओके बरोबर आणि इथे त्याचा HSN कोड टाका. हे एकदाच करायचं आहे की हे तुमच्या प्रोडक्ट लिस्ट ऍड झाली का नंतर का बनवायची गरज नाही. तेच प्रोडक्ट युज होत जाणार. बरोबर बरोबर असं आहे. हो म्हणजे परत परत आपल्याला हे करायला नको. हो एकदाच बिलाप्रमाणे प्रॉपर ऍड करून टाकायचे सगळे. बरोबर ओके सेव्ह बटनला क्लिक करा. हो सेव्ह बटनला क्लिक करा. बस झालं. चालेल ओके सेव्ह बटनला क्लिक करा. ओके ओके आता मारा एंटर. आता एंटर टाका. आता इथे F3 बटन दाबायचं नवीन बॅच ऍड करण्यासाठी. बॅच ऍड करण्यासाठी ओके टाका बॅच नंबर. बॅच नंबर बॅच नंबर सेल MRP परचेस एक्सपायरी. समज SPPA ओके. लॉट नंबर काय नाही. बरोबर एंटर मारा द्या. MRP डायरेक्ट सेल प्राइस वगैरे नंतरच टाकणार ना. हो हो येस इथे टाकायची. मी इथे जर टाकून ठेवला सेल प्राइस वगैरे तर तुमची ते ऑटोमॅटिक बिलात पडणार नाही. तुम्हाला प्रत्येक वेळ टाकावी लागणार. टाकावी लागणार. आपण तर सेल प्राइस हे करू. सेल प्राइस ना सॉरी कोणती प्राइस टाकू. MRP सेल प्राइस पण टाकू शकता तर तुमची बिलात पडणार नाही. तुम्हाला टाईप करावी लागणार तिथे. बिलात कमी जास्त करू शकता. दोन्ही ऑप्शन असतात. तुम्हाला पाहिजे असं तुम्ही वापरू शकता. बरोबर ठीक आहे. मग मी हे हो करतो. हो चालेल. बस एंटर मार द्या. असं हो बाकीचे परचेस प्राइस टाका ना. हा हा परचेस प्राइस टाकतो. ओके नाही तर ते बिल तुमचं हे होणार नाही. हो हो टाकते 107.74 काहीतरी 14. बस एंटर मारत द्या. बाकी एक्सपायरी वगैरे तुम्ही तिथे टाकायची. आता काही स्किप केलं तरी चालेल. एंटर वर अप्लाय करा. ओके हो ओके हो. आता इथे क्वांटिटी टाका. किती आले क्वांटिटी बघा. 10 आले वाटते. बरोबर बस एंटर मारत द्या. या एंटर मारत एंट्री कम्प्लीट करा. ओके येस. आता पुढचा घ्यायचा. इथे सेम नवीन ऍड करण्यासाठी काय प्रेस करणार. बरोबर करा F3. थर्ड वाला प्रोडक्ट ऍड करा.
असं आहे काय? हो, टोटल प्रोटीन. सोपं आहे ते. एकदा तुम्ही 2 बिलं मारलात ना स्वतः की तुमच्या पूर्ण लक्षात येणार. समजलं. ओके सर, अशा प्रकारे सगळे प्रोडक्ट वगैरे ऍड करायचा. प्रोडक्टचं नाव टाकवायचं विथ डिटेल्स मध्ये. इथे टॅक्स स्लॅब सिलेक्ट करायचा, त्याचा कंपनी सिलेक्ट करायची, HSN कोड टाकायची, मेंटेन पेजला क्लिक करायचं आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं. तर तुमचं प्रोडक्ट मास्टर सेव्ह होणार. हो, बघतोय सर. बरोबर, बाकी बरोबर. HSN कोड टाका, मेंटेन पेजला क्लिक करा. तिथे युनिट आहे ते तुमच्या याच्याप्रमाणे घेऊ शकता. पीस पाहिजे, बॅग पाहिजे, काय असेल ते घेऊ शकता. हो हो, असंच भरायचं आहे सेम सर. ओके, आपण हे एवढे 3 प्रोडक्टचं बिल सेव्ह करूया फक्त तुम्हाला समजण्यासाठी. हो, आणि सेव्ह बटनला क्लिक करा. ओके, मारा एंटर. त्याची क्वांटिटी टाका. इथे नवीन बॅच ऍड करण्यासाठी काय करणार? बरोबर. हो, नाही क्वांटिटी टाकलात ना तुम्ही का नाही टाकलात? बाकी काय बिलाप्रमाणे भरून ऍड करायचं आहे तुम्हाला. बाकी मॅन्युअली काय करायची गरज नाहीये. सगळी हा, बस एंटर मारत या. परचेस रेट टाका. टाकतो 1 मिनिट. 142.85. अप्लाय करू ना? हो हो, एंटर मारला तरी चालतो. ओके, करा. ओके, आता इथे आता क्वांटिटी टाकायची. किती आल्या त्या? 1. हा, बस एंटर मारा द्या. असे सगळे एका खाली एक प्रोडक्ट ऍड करत यायचे. ओके का? तुमचं बिल पूर्ण मॅच होणार. मारा एंटर. इथे आता बघितलं ना, हा अमाऊंटचा कॉलम परफेक्ट मॅच होतोय बघा आपला आणि त्याचा. ओके, ह्याप्रमाणे भरून घ्यायचं. घ्याल ना बाकीचं असे. ओके, हा, हे फक्त आपण ट्रायल. आता इथे सगळं ऍड करून झालं ना, वरती बघा सेव्ह बटन आहे. सेव्ह बटन. हो, सेव्ह बटन. हो, त्याला क्लिक करायचे. ओके, तर तुमचं बिल सेव्ह होणार. सेव्ह करा त्याला. ओके, ओके करा त्याला. ओके ओके, आता बाकीचं मी तुम्हाला जस्ट दाखवलं. सपोज तुम्हाला परत बिल बघायचं असेल ना, इथे परचेसला जायचं आणि ज्या महिन्याची बिल बघायचे तो महिना सिलेक्ट करायचा इकडे आणि डेट घ्यायची आणि इथे ओके केलात की त्या महिने बघा आलं बघा. हे 11/5 ला बिल बसलेलं आहे. डबल क्लिक करून पण ना तुम्ही ओपन करू शकता, एडिट करू शकता, डिलीट करू शकता. ओके, त्याच्यानंतर इथे आयटम लिस्ट वर तुमचे सगळे प्रोडक्टचे नाव दिसणार, आपण ऍड केलेले सगळे. इथे आली बघा सगळी नावं. हो, इथून पण नवीन प्रोडक्ट तुम्ही इथून न्यू बटनला क्लिक करून ऍड करू शकता. ओके, त्यानंतर दुसरा सपोज तुम्हाला स्टॉक चेक करायचं, इथून चेक करायचं. स्टॉक मध्ये जाऊन स्टॉक रिपोर्ट. इथे ओके म्हणायचं की तुमचं अवेलेबल स्टॉक सगळं येणार इथे बघा. जेवढं आता आपण 3-4 प्रोडक्ट भरलं ना, इथे आलं बघा. ओपनिंग 0 होतं. परचेस मध्ये याचे 10 भरलेले, याचे 1 आणि याचा 1 असे परफेक्ट आले बघा सगळे. ओके, आता पुढे जाऊया आपण. 1 सेकंड, 2-3 ऑप्शन तुमचे. ओके, बाकी ओके. आता जेव्हा सेल बिल बनवायचं असेल ना, ते सेल बिल ला क्लिक करा. हा, परचेस. हो हो, सेल 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 परचेसच्या वरतीच आहे बघा. ओके, इथे पण सेम न्यू बटनला क्लिक करायचं.
न्यू बटनला क्लिक करायचं. हा ओके बस एंटर मारत द्या. इथे पण सेम नवीन कस्टमर ऍड करण्यासाठी प्लस बटनला क्लिक करायचं आपला कस्टमर ऍड करण्यासाठी. हो ओके इथे टाका एखादं तुमचं नाव टाकलं. इथे सेम कस्टमरचे आपले डिटेल्स भरायचे, नाव, ऍड्रेस, मोबाईल आणि जीएसटी नंबर असेल तर जीएसटी नंबर, ड्रग्स लायसन्स असेल तर ड्रग्स लायसन्स, सगळे नंबर इथे भरायचे आणि सेव्ह बटनला क्लिक करायचे. हो बस एंटर मारा एंटर आणि बस बाकीचे डिटेल्स काय ह्याच्याप्रमाणे आपण भरायचे आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं. कस्टमर तुमचा ऍड होईल. हो सेव्ह करा. ओके आता तिथे कस्टमर तुमचा ऍड झालेला असेल बघा. बस त्याला सिलेक्ट करा आणि एंटर मारा त्या. हा तिथे तुमचे आयटमची लिस्ट येईल बघा. नेट तुमचं स्लो झालंय तेव्हा खूप स्लो दिसत. ओके इथे सर्च करा प्रोडक्ट ऍड केलेल्यापैकी एखादा प्रोडक्ट सर्च करा. तुमचे त्या स्टॉक ऍड केला ना बिलापैकी त्यापैकी हा बस डाऊन एरो मारा आणि सिलेक्ट करा त्याला. ओके एंटर मारा. ओके इथे टाका. इथे तुमचे बॅच विचारणार बघा. जो बॅच तुम्हाला सिलेक्ट करायचा आउट करायचा तो सिलेक्ट करायचा आणि एंटर मारायचा. खालच्या बॅचचा स्टॉक दिसतोय बघा त्याला सिलेक्ट करा आणि एंटर मारा. हा कीबोर्डवर अप डाऊन एरो वापरला तरी चालतो हा फास्ट बिलिंग साठी. इथे क्वांटिटी टाकायची किती क्वांटिटी विकायचे, 1 पाहिजे 2 पाहिजे. बस एंटर मारा द्या. एंटर. इथे तुम्ही तुमचा रेट टाकायचा किती रुपयाने तुम्हाला विकायचं आहे काय आहे ते. ओके इथे टाका काहीतरी रेट टाका. हो हो प्राइस मध्ये किती टाकू? 700 टाकू. हो टाका ना. बस एंटर मारा द्या. हो आता तुमचं 700 रुपये इन्क्लुडिंग जीएसटी असतो की प्लस जीएसटी लागला पाहिजे. त्याचे प्लस जीएसटी लागलाय बघा. प्लस जीएसटीच लागला पाहिजे ना. हा ओके एंटर मारा द्या. ओके आता परत दुसरा प्रोडक्ट एक सर्च करा. हो नाही तिथे टाईप करा ना एखादं अक्षर किंवा एंटर मारा. हो सिलेक्ट करा एंटर मारा. एंटर मारतो. एंटर मारल्यानंतर तो खालचा बॅच वाला घ्यायचा. खालचा बॅच वाला. ओके एंटर मारू. हो एंटर मारले. बस क्वांटिटी टाका सेल रेट टाका. 2 टाकली त्यानंतर एंटर मारलं. प्राइस टाकली 1500. ओके एंटर मारलं. एंटर मारतो. बरोबर एंटर मारा द्या. ओके स्टॉक. ओके ओके स्टॉक निगेटिव्ह तेवढा त्याचे नाहीये तो एकच आहे त्या विडलचं. हा त्यामुळे क्वांटिटी 1 टाकावी लागणार तुम्हाला. बरोबर सफिशियंट स्टॉक नसेल तर तुम्हाला अलाव करणार नाही ते. हो बस आणि असे ऍड करून जायचं. सेव्ह बटनला क्लिक करायचे. जेवढे कस्टमरचे प्रोडक्ट आहेत तेवढे ऍड करायचे. ऍड करून ओके करा. आणि इथे येस म्हणा. ओके इथे आता तुम्ही प्रिव्ह्यूला क्लिक करा. प्रिव्ह्यू. इथे बिलाचा प्रिव्ह्यू दिसेल तुम्हाला. हे बघा असं बिल येणार. बाकी वर काय तुम्हाला एक्सपायरी काय पाहिजे कसं पाहिजे ते सांगा. ते तुम्हाला बिल फॉर्मॅट सेट करून देतो. जसं आता तुम्ही जर बिल फॉर्मॅट मला पाठवलात ना
हा. तसा सेम पाहिजे असेल तर सेम सांगा, मग तसं सेट करून देतो. पण तुमच्या सरांना विचारा कोणतं पाहिजे. सांगतो मी ते संध्याकाळी आले की. हा हा चालेल ना? हो हो सरांना सांगा, मग तुम्हाला बिल फॉर्मॅट तसा कॉलम वगैरे सगळं ऍड करून देतो तुम्हाला. बरं बाकी झालंय सर तुमचं का असेल हे ऍड करून बघा तुमच्या ह्याच्याप्रमाणे. काय असेल तर कॉल करा मला. बरं बरं चालेल, ठीक आहे. हा थँक्यू सर. येस सर. ओके सर. काय असेल तर मी करतो तुम्हाला. हो कॉल करा. ओके सर. ओके, थँक्यू. येस. ओके सर, असे आपल्या फार्मा होलसेल साठी सॉफ्टवेअर आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल सॉफ्टवेअर तर आम्हाला कॉल करा.